हॅलो नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा आलेली आहे आजचा एक नवीन आणि स्पेशल असा ब्लॉग घेऊन। तर चला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चलो आजचा ब्लॉग करूया सुरू। तर आज आहे ना भरपूर दिवस झाले म्हणजे असं पार्टी होऊन गेली तरी पण मला काय आतापर्यंत बनलं नाही असं म्हणजे संपूर्ण असं कानातले वगैरे डेली वेअरला करायला मी तशीच काहीतरी अजून बसलेली आहे संपूर्ण असा अवतार घेऊन। तर कंटाळा येतो तेच आता करीन नंतर करीन हेच काहीतरी चालू असतं आणि ते बरेच दिवस असंच काम रेंगाळत पडतं। तर चलो आता ही काहीतरी फौजींनी नवीन असं खायला आणलं होतं मला, ती म्हणजे चेरी आणि म्हणजे ते पण त्यांच्या का ऑफिसच्या साईडलाच त्याचं पण झाड होतं भरपूर असं। तर ते एक खटीस भरपूर अशा घेऊन आले म्हणजे एकदम जांभळासारखीच आपल्या गावाकडे कसे एकदम जांभळाचे झाडं असतात तशीच एकदम त्याची चव लागली मला। काही विशेष असं वाटलं नाही त्यामध्ये, फक्त वरून आकारच वेगळा असतो नाही तो एकदम मस्त असं तसंच आंबट गोड काहीतरी चव होती त्याची, छान होतं पण एवढं काही खास मला आवडलं नाही तरी पण त्यांनी खास आणलं होतं माझ्यासाठी। तर चलो आता एकदा ट्राय करून घेतलं आणि म्हटलं आज आहे ना संपूर्ण असा ब्लॉग फक्त आपला स्वतःसाठीच करायचा, म्हणजे स्वतःसाठीच करायचा जेणेकरून त्यामध्ये स्वयंपाक वगैरे मी काहीच असं घेतलेलं नाही आहे। स्पेशल असा ब्लॉग म्हणजे मी तो माझ्यासाठी असं कम्प्लीटला असं शेअर केला आहे तुमच्यासोबत, जेणेकरून त्यामध्ये ना मी स्पेशल असं तुमच्यासोबत एक फेस मास्क शेअर करणार आहे जो मी घरीच तयार करणार आहे। आपल्या किचनमध्ये जे साहित्य भेटतात ना जे इन्ग्रेडियंट त्यापासूनच बनवलेला एकदम आपला मस्त असा, आणि त्यापासून इतका मस्त असा ग्लो येतो ना खरं चेहऱ्यावर। म्हणजे तो जर कधी आता कोणाचं लग्न वगैरे असलं किंवा पार्टी असली आणि नसलं सत्तन म्हणजे काही नसलं तरी सुद्धा पण आपण लावू शकतो घरी, कारण की आपल्या बायकांचं कसं असतं म्हणजे कामामध्ये आपण स्वतःला टाईम द्यायला विसरून जातो। पण खरंच आता बाहेरून आणायच्या गोष्टी म्हटलं का इकडून तिकडून वाटतं की म्हणजे हे मागे ते मागे, यामुळे चला आता म्हटलं किचनच्याच म्हणजे असे थोडेफार जे साहित्य आपल्यामध्ये असतातच वस्तू या, तर त्यापासूनच मस्त असा फेस पॅक करायचा आणि तो काहीतरी लावायचा। खरंच त्यामुळे ना डेली जो वापरला तो तर म्हणजे डेली पण वापरू शकतो भरपूर दिवसांत पण असं काही लग्न सराई वगैरे काय असली ना तर दररोज असं थोडंफार 10-12 दिवस लावले ना तर बघा एकदम फेशियल सारखंच ग्लो येईन तुमच्या चेहऱ्यावर। मी सुद्धा आहे ना सेम टू सेम माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी मी असंच काहीतरी केलं तर, कारण की त्यावेळी माझी डिलिव्हरी पण झालेली नव्हती यामुळं मी काही असं पार्लरला वगैरे जाऊ शकले नाही। मग हे मी घरीच काहीतरी मास्क बनवलं आणि असे 10 ते 12 दिवस केलं होतं ट्राय, मस्त असं ग्लो आलता बाई लग्नावर म्हणजे लग्नापर्यंत तो खूप छान असा फेशियल सारखाच ग्लो येतो आणि कधी पण करू शकतो आपण यूज, त्यामध्ये एवढा काही इश्यू नाही। तर ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच आपला व्हिडिओ इथून सुद्धा पुढे म्हणजे पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण संपूर्ण अशी माहिती कळन त्याची। तर चलो आता इथून म्हणजे जे घरचं काम आहे ना ते थोडंफार तरी जेणेकरून म्हटलंय आता की स्वयंपाक वगैरे काही करणार नाही आणि ते म्हणजे करणार नाही असं नाही म्हणजे त्याचा व्लॉग काही मी घेतलेला नाही आहे, कारण की संपूर्ण असं डेली रुटीनमध्ये ना तेच असतं यामुळं म्हटलं आज चला स्पेशल असा टाईम स्वतःसाठीच, पण थोडंफार तरी काम करावंच लागेल ना घरातलं, यामुळं हे थोडंफार काहीतरी चाललं होतं माझं, कारण की आज भरपूर दिवसांतून छान असं ऊन पडलं होतं बाहेर यामुळं भरपूर असे कपडे धुवून टाकलेले होते। पाहू शकतात तुम्ही संपूर्ण असं बेडवरचे कवर वगैरे सगळं काही बेडशीट ते सगळं काही धुतलेलं होतं, यामुळं पहिल्यांदा सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या मस्त अशा आणि जे ते सगळं काही जे त्याच्या ठिकाणी मस्त असं ठेवून दिलं। आणि हे काहीतरी कवर वगैरे नवीन असं काढलं होतं बेडवरती टाकायला, बेडशीट ते माझं काहीतरी फेवरेट काम आहे बरं का। 2-3 दिवसांमधून बेडशीट चेंज करायचं म्हटलं की मला खूपच आनंद होतो, कारण की आता नवीन बेडशीट मी काहीतरी घेतलेत ना तर त्यामध्ये आता कोणता कलरचं टाकायचं हेच काहीतरी माझी एक्साइटमेंट असते आणि ती काय आरू जास्त वेळ काही दिवस अशी टिकून देत नाही, लवकरच खराब करायचं काम चलतंच आमच्या मॅडमचं। आणि हे काहीतरी काम करता करता म्हटलं चला आता TV बघूया, तर काहीतरी बाहेर एवढा जोरात असा पाऊस झालता ना दुपारी यामुळे सिग्नलच गेले होते आमच्या टीव्हीचे, यामुळे सिग्नल नव्हते। हा काहीतरी प्रॉब्लेम भरपूर दिवसांमधून आणि प्रत्येकाच्या घरी हाच चालू असतो की नेमकं जे काही आवडतं माणसाला बघायचं असताना त्याच वेळेस काहीतरी म्हणजे फॉल्ट नाही तर बिघूड काहीतरी होतोच, नाहीतर हा सिग्नल माझ्यामध्ये पण हेच काहीतरी चाललंय आता। तर चलो आता मला इथं TV बघायला सगळ्यात जास्त आवडतं नाही, आणि कधी पण असं काम वगैरे काही करायचं म्हटलं का मस्त अशी टीव्हीवर गाणे लावून द्यायचे नाही तर मोबाईलवर आणि छानपैकी आपलं काम करायचं, काम चालतं माझं। तर कुणाला माझ्यासारखं असं आवडतं ना करायला मला नक्की सांगा कमेंटमध्ये। हे मी पहिल्यापासून असंच करते, मस्त असं मोठ्या आवाजात गाणे लावून द्यायचे टीव्हीवर आणि छानपैकी आपलं मस्त स्वयंपाक असो नाही तर घरातलं सगळं काम असो ते काहीतरी मी असंच करत असते। तर हा काहीतरी चला आता बाकीचं सगळं काही झालं आणि आता इथं बेडशीट वगैरे टाकून घ्यायचं होतं मला, त्या अगोदर मी हा काहीतरी वॉटरप्रूफ कागद तो पण आज मस्त असा धुवून टाकला होता छानपैकी। खूपच लूज वेट आहे म्हणजे एकदम धुवायला पण इतका हलका फुलका आहे ना, खूपच म्हणजे एकदम आपण सहजपणे त्याला म्हणजे धुवू शकतो। तर आपल्या लेडीजला हेच सगळ्यात मोठा प्रश्न असतो की लेकरांनी म्हणजे बेडशीट वगैरे खराब केले का ते काय एकट्याला म्हणजे धुणं शक्य नाही आहे, भरपूर असे हेवी असतात, यामुळे हे काहीतरी सोपं आहे एकदम मस्त असं। आणि त्यामध्ये रेड कलरचं माझं फेवरेट असे बेडशीट मी आज टाकून घेतलं त्यावरती, हा काहीतरी माझा फेवरेट कलर यामुळे ते
हेच टाकलं होतं. आणि खरं तर म्हणजे मळखाऊ आहे आणि लहान लेकरं असल्यानं बेडशीट म्हणजे असे व्हाईट एकदम कलरचे व्हाईट बेडशीट टाकणं खूप मुश्किल असतं, कारण की बऱ्याच दिवस ते काही जाऊन देत नाही, लवकरच खराब करायचं त्यांचं काम चालतं. यामुळं मी काहीतरी असे थोडेफार डार्क कलरचे, खरं तर व्हाईट पण आहे पण ते असं थोड्याफार दिवसांमधून टाकत असते, जेणेकरून म्हणजे काही पार्टी वगैरे असली नाही तर काही प्रोग्राम असला तरी असं काहीतरी मनानुसार ते चालतं. तर हे काहीतरी बेडशीट वगैरे मस्त असं टाकून घेतलं. फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, जे ते त्याच्या ठिकाणी मस्त असं ठेवून दिलं. आणि हे बघा, आता आमच्या आरू मॅडमनी मोकळाच असा फॅन लावून मोकळा सोडून दिलेला होता. तिच्यासाठी घेतला ना स्पेशल असा फॅन, तर ती स्वतःच म्हणजे घेऊन मिरत असते इकडं तिकडं, सारखं तिचं हेच चालतं. आणि हे काहीतरी आम्हाला काम करायच्या मध्येच आमची पुष्पा दिदी येऊन बसली मस्त अशी गप्पा मारायला. तर तिचं काहीतरी आरूसोबत मस्ती चालत असते भरपूर असं, म्हणजे त्या दोघींचं इतकं कनेक्शन आहे ना, म्हणजे एकदम चांगली गट्टी जमली त्यांच्या दोघींची. तर छान अशा गप्पा मारल्या. मग तिला म्हटलं चल तू पण ट्राय करून बघ, ती चिरी आणलेली तर तिला पण दिली, तिला पण खूप छान आवडली. तर तिने पण ती काहीतरी एन्जॉय केली. तोपर्यंत आमचं इथं काम आवरलं आणि आता इथं बापली की मस्त अशी खेळत होते. आणि आमची फौजी बघा आता व्हिडिओमध्ये येण्यासाठी कसे लाजत आहे, तर त्यांचे काहीतरी बसले होते लपून असे. आणि ही आरू मस्त अशी खेळत होती. तर तोपर्यंत म्हटलं चला आता सगळं काही काम आवरले, ती सांजाचा वेळ झालाय म्हटलं आता तोपर्यंत लगेच मस्त गरमागरम चहा ठेवूया, कारण की चहा पिल्याशिवाय काही पुढचे काम मला सुचणारच नाही. कारण की मी एकदम मोठी अशी चहा लवर आहे, म्हणजे मला चहा खूपच जास्त आवडतो. किती वेळा दिला तरी मी पिऊ शकते असं काहीतरी आहे. आणि मोठा असा ग्लास भरून घेतला डायरेक्ट, छोटासा कप नाही जमत मला, मी मोठाच घेत असते. तो काहीतरी घेतला. कुठेतरी शांती वाटली मनाला, म्हणजे चला आता पुढच्या कामाला सुरुवात करता येईन असं. आणि फायनली चहा वगैरे घेतला मस्त. आता थोडाफार टाईम तर एवढ्या म्हणजे स्वयंपाकाला लागायच्या अगोदर थोडा टाईम असतो, तो काहीतरी मी आरूसोबत मस्त मस्ती करताना असं काहीतरी स्पेंड करत असते, नाही तर थोडाफार अभ्यास घेण्यात. आणि अभ्यास घ्यायचं म्हटलं ना बघा आता कशी नखरे चालले, ते एकदम मस्त असले की पळून गेली तिच्या पप्पाकडे, जेणेकरून थोडीफार अभ्यासापासून वाचली जाईल ना, यामुळे तिचे नाटकं चालत असतात. जेणेकरून लहान लेकरांचं कसं असतं, आता मोठेच लेकरं अभ्यास करत नाही तर म्हणजे लहान लेकरांना तरी कधी म्हणजे थोडीफार तिला आवड लागण ना लहानपणापासून, यामुळे थोडं थोडं मी घेत असते. पण तिच्यात तिचे असे नखरे चालतात. त्याचबरोबर टीव्हीवर काहीतरी गाणे वगैरे लागलात का मग ते काहीतरी नाचायचं काम चालतं आमच्या मॅडमचं. तर आता बघू शकता तुम्ही, अजून पण दुपारी एवढा मोठा पाऊस झालाय तरी पण अजून पण बघा आता किती म्हणजे मस्त म्हणायचं नाही तर किती मोठा असा आभाळ येवलंय आता मोठं. तर ते पण असं वाटतंय रात्री पुन्हा एकदा होणारच आहे जोरदार पाऊस. तर उन्हाळ्यात पाऊस काळायची मजा घेतोय आता आम्ही इकडे नागालँडला. तर हेच काहीतरी आपल्या गावाकडे पण आता भरपूर असे पाऊस सुरूच झालेत, पण जेव्हापासून आम्ही आलो ना तेव्हापासून इथं उन्हाळ्यात जाणवला नाही बिलकुल असा, कारण की नेहमी पाऊस चालूच आहे. कारण की एक दिवसा मिळून ना एकदा तरी येणारच येणार, हे काहीतरी नक्कीच असतं. आणि हे बघा आता आमच्या आरू मॅडमचं मस्त लोळायचं काम चाललं होतं. इथं भांडे कुंडे खेळायचे सोडून दिलेत आणि फुल असं लोळायचं आणि मज्जा मस्ती करायचं काम चालतं तिचं. भरपूर असा धिंगाणा करून टाकते. रूमला जेवढा मी काहीतरी आकार दिला आहे ना तेवढा पूर्ण असा बिघडून टाकते विस्कटून. हेच काहीतरी चालतं. आणि इथं सिग्नल येत आहे जात आहे, तीच काहीतरी आमची हालत चालली बघायची. आता ती काहीतरी इथं खेळून वगैरे गेली मस्त, मला राडा वगैरे म्हणजे संपूर्ण रूममध्ये असा राडा काहीतरी करून गेली तिच्या भांड्याचा इकडं तिकडं. खेळणं म्हणजे लहान लेकरांचं थोडं पण राडा जास्तच करणं असतं. आणि त्यामध्ये आता एकच रूम आहे ना आपला, त्यामुळं जरा जास्तच वाटतो राडा. त्यामुळं मी सारखं आहे ना सगळं काही व्यवस्थित मस्त असं नीट करून ठेवलं. फायनली आपल्या रूमचा लुक किती छान दिसत होता ना. आणि काहीतरी नवीन असं बेडशीट वगैरे टाकलं ना खूपच छान असं नवीन वाटतं रूममध्ये. आणि असं काहीतरी नवीन चेंजेस करायला मस्त पण वाटतं, जेणेकरून रूमचा लुक आहे ना असा नवीन असा वाटतो. तर ते काहीतरी भरपूर असं मला आवडतं, तेच करते मी 2-3 दिवसांनी मिळून. फायनली आता इथं चला मी आज तुमच्यासोबत हे फेस मास्क शेअर करणार आहे. तेच त्याची रेसिपी म्हणजे त्याचंच काहीतरी ट्युटोरियल शेअर करते थोडक्यात असं. आता बऱ्याच बायकांना म्हणजे हे तर माहीत पण असेल, सिंपल आपलं घरगुती आहे यामुळं, पण तरी फार थोडंफार इन्ग्रेडियंट ना यामध्ये मी थोडेफार नवीन असे ॲड करणार आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे बेसन पीठ. हे तर आपलं फेमस आहे बेसन पीठ. सगळ्यात मेन म्हणजे चेहऱ्याला असं जरी नुसतं लावलं ना तरी सुद्धा छान असं ग्लो येतो. ती सगळ्यात बेस्ट आहे आपल्या चेहऱ्यासाठी. तर चलो आता दुसरा फेस मास्क, महागडे असे फेस मास्क आहे ना यूज करण्यापेक्षा ना आपले घरगुती केलेले खूपच चांगलं. तर त्यामध्ये मी म्हणजे बेसन पीठ ॲड केलं, नंतर त्यामध्ये मस्त अशी हळदी ॲड केली. आणि खरंच हळद घ्यायची म्हटली ना तर एकदम भारी क्वालिटीची म्हणजे चांगल्या याची घ्यायची जरा, कारण की फेस करता यूज करायची आहे ना ती यामुळं. आणि त्यामध्ये मी रोज वॉटर पण ॲड केलं. आणि ही काहीतरी ॲलोवेरा जेल, आता कोणी टाकतं पण कोणी नाही, पण मी म्हटलं होतं मी असं वेगळंच इन्ग्रेडियंट केलं आहे त्यामध्ये. तर ते काहीतरी ॲलोवेरा जेल टाकली त्यामध्ये, आणि ती पण माझी भरपूर दिवसांपासून मी टाकते ना यामुळे संपत पण आली. आणि ॲलोवेरा जेल टाकून आता यामध्ये ना माझ्याकडं दूध शिल्लक राहिलंच नव्हतं, यामुळं मी याच्यात सगळी अशी म्हणजे रोज वॉटरच यूज करणार होते आज.
म्हणजेच आहे ना, आपण जेव्हा पण असं म्हणजे फेस मास्क असं करतो ना, घरीच असं बनवतो ना, त्यामध्ये आपण आपल्या मनाने दूध तर मिक्स करत असतो, कुणी दहीसुद्धा टाकतं त्यामध्ये. तर मी दही वगैरे काही यूज करत नाही, कारण की प्रत्येकाची स्किन टोन ना सारखी अशी नसती, कारण की प्रत्येकाच्या स्किनला कधी सूट होतं कधी नाही पण होत, कोणी लिंबू पण हे करतं. पण मी जेव्हापासून ट्राय करते ना हे मास्क, तेव्हापासून म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की मला ते आंबट असे पदार्थ जे मी फेस मास्कमध्ये टाकते ना, ते माझ्या स्किनला असे सूट नाही होत, थोडीशी चुनचुन झाल्यासारखी वाटते लगेच फेसवर. यामुळे ते मी अवॉइड केलं आता, म्हणजे ते काय टाकत नाही मी. यामुळे मी कसं म्हणजे दूध टाकायचं होतं, दूध तर बिलकुल शिल्लकच नव्हतं. यामुळे मी संपूर्ण अशी रोज वॉटर त्यामध्ये मिक्स केली, पण ती पण खूपच छान असते रोज वॉटर. ती काहीतरी मी कॅन्टीनवरून आणली होती. डेली रुटीनमध्ये ते मला काही यूज करायची लक्षातसुद्धा राहत नाही. खरंच आपल्या बायकांचं असंच असतं ना, म्हणजे स्वतःसाठी आपण टाईम द्यायला खरंच विसरतो. ते पण माझं काहीतरी होतं दिवसभर, म्हणजे आरोमागं पाळायचं, घरचं काम थोडंफार हे करायचं. आता इकडं जरी असलं ना तरी पण बऱ्याच गोष्टी अशा करावंच लागतात ना ॲडजस्ट. तर ते काहीतरी करता करता संध्याकाळी एवढा उशीर होतो ना, मग असं वाटतं कधी पडन आता, कधी असं थोडाफार आराम करेन. यामध्ये मी स्किनला स्वतःच्या आहे ना असं काळजी द्यायला, म्हणजे काळजी घ्यायला किंवा असं काही वापरायला ना विसरते किंवा टाळते पण असं कित्येक वेळा. पण असं कधीतरी व्लॉग बनवायचे म्हटलं ना कधीतरी, किंवा भरपूर दिवसांतून असं लक्षात आलं ना, मग मी करत असते ते काहीतरी. तर चला आता मस्त अशी रोज वॉटर मिक्स केली, त्यामध्ये सगळं काही इन्ग्रेडियंट ना छान असे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये. आणि यामध्ये तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही अजून पण ॲड करू शकता दही किंवा मग दूधसुद्धा. पण आपल्या स्किनला सूट होतं आहे का ते पहिल्यांदा पाहून घ्या, नाही तर मग म्हणजे ॲलर्जी व्हायची त्यापासून, नाही तर वेगळंच काहीतरी स्किनला म्हणजे खराब होण्याची शक्यता असते आपल्या यामुळं. तर सगळं काही मी जे मास्क तयार केलं ना ते काहीतरी हळूहळू फेसला लावून घेत होते. आता मानेला वगैरे काही मी थोडक्यात असं लावणार होते, संपूर्ण असं आपण बॉडीला पण लावू शकतो ते. आणि त्याचबरोबर ज्यांची म्हणजे अशी मान पण काळी आहे ना, ते सुद्धा यूज करू शकतात. त्याने सुद्धा म्हणजे आपला मानेचा काळपटपणा पण जातो. हे मस्त असं आहे त्यासाठी सुद्धा. तर काळपटपणा जाण्यासाठी पण हे मास्क खूपच छान आहे. तर संपूर्ण असं थोडं थोडं करता सगळ्या फेसला असं मस्त असं लावून घेतलं. आणि भरपूर दिवसांमधून हे मास्क मी काहीतरी आज बनवले, कारण की मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलं होतं एक मास्क, म्हणजे गोल्डन पील मास्क असं. तर तेच काहीतरी मी भरपूर अशा दिवसांपासून यूज करत होते, त्याने पण मस्त असं ग्लो येतो चेहऱ्यावर. पण आता म्हटलं चला आता म्हणजे असं घरच्या काहीतरी पदार्थांपासून म्हणजे असं काहीतरी मास्क बनवलं पाहिजे, जे मी अगोदर करायची ट्राय, आणि खूपच जास्त मस्त असा म्हणजे ग्लो पण यायचा चेहऱ्यावर. तर चलो आता हेच काहीतरी केलं, मस्त असं संपूर्ण असं लावून घेतलं, मानेला पण लावलं इकडून, आणि थोडंफार ते माझ्याकडून पुसून पण गेलं, तर तेच थोडंफार लावून घेतलं छानपैकी. आणि आता जोपर्यंत हे वाळतंय ना तोपर्यंत आपल्याला काय बसण्याची गरज नाही, घरातलं पण काम आपण सगळं काही करू शकतो. म्हणजे एकाच सोबत दोन काम होऊन जाते, स्पेशल टाइम याला द्यायची काही गरज नाही. तर चलो आता इथं जोपर्यंत मास्क वाळतंय ना तोपर्यंत मी इकडं काहीतरी काम करून घेते. आणि तेवढ्यात आमच्या आरू मॅडम आल्या घरात, आणि तिने माझ्या चेहऱ्याला हे मास्क बघून ना ती खूपच जास्त म्हणजे एकदम घाबरली होती, आणि मला म्हणत होती एकदम भूतच दिसते, भूत भूत आहे मम्मा, असं काहीतरी करत होती मला बघून. तर तिला एकदम वेगळंच वाटलं ना माझा चेहरा, तर यामुळं मस्त अशी घाबरायला लागली होती थोडीफार. पण जवळ पण येत नव्हती, मी तिला कित्येक वेळा बोलवत होते पण ती लांबच पळत होती एकदम. असं काहीतरी कधी नव्हतं असं वेगळं दिसलं ना तर मग तिला असं काहीतरी म्हणजे असं काहीतरी वेगळं लेकरांना आहे ना खूपच जास्त असं वेगळं वाटतं, नाही तर मग ते उगाचच जास्त मस्करी असे करतात. तर संपूर्ण असं मास्क माझं फायनली आता इथं वाळले सगळं काही, आणि आता मी धुवून येते, मग आपण पाहूया रिझल्ट. तर चलो आता असं काहीतरी संपूर्ण असा एक फेस असा एकदम टाईट होतो, असं ते वाळलेलं कळतं लगेच. तर 15 ते 20 मिनटं लागले त्याला वाळण्यासाठी. तर ते काहीतरी वाळल्यानंतर फेस की तर मी मस्त असा धुवून घेतला क्लीन करून छान असा एकदम गार पाण्याने. तर छान असं मास्क वगैरे धुतलं ना तर पाहू शकतात तुम्ही किती छान असा थोडाफार असा मस्त तरी चेहरा असा एकदम टवटवीत किंवा असं ग्लो वाटतोय असा चेहऱ्यावर. तर हे थोडंफार मास्क ना आपण 2-4 दिवसांनी मिळून पण यूज करू शकतो, नाहीतर असं म्हणजे आपल्या टाईमानुसार आता, नाही तर डेली रुटीनसुद्धा मध्ये यूज करू शकतो. तर मी इथं फेस वगैरे आता काहीतरी धुवून घेतला ना, मग फायनली आमच्या मॅडम आता काहीतरी मग जवळ आल्या होत्या. तिला आता तरी कुठं वाटलं की नाही ही मम्माच आहे, तर चला आता. तर इथं काहीतरी संपूर्ण असा फेस वगैरे धुतला, पुसून घेतला छानपैकी, आणि नंतर मग फायनली शेवटला मी त्याच्यावर रोज वॉटर यूज केलं, म्हणजे थोडंफार लावून घेतलं जेणेकरून फेस आपला थोडा थंडगार पडतो. तर यामुळं काहीतरी. तर चला आता आजचा व्लॉग ना असाच काहीतरी होता, म्हणजे स्वतःच्या एकदम स्किनबद्दलचा आणि थोडाफार घरकामाचा. कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये, कारण की डेली रुटीनमध्ये ना आपल्या बायकांचं हेच असतं काम काम काम. यामुळं ना आपण स्वतःकडे लक्ष देत नाहीत, पण कामातला थोडाफार वेळ काढून तरी आपण स्वतःकडे दिलं पाहिजे लक्ष, स्किनकडं किंवा स्वतःकडे तरी, कारण की हे काही दिवस म्हणजे पुन्हा येणार नाही, तर हेच आत्ताचे दिवस एन्जॉय करून घ्यायचे मस्त असे. तर चलो आजचा व्लॉग कसा वाटला ना नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, सी यू. अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटू.